नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं या ब्लॉगमध्ये. या पपया ज्या आहेत त्या आता हळूहळू मोठ्या व्हायला लागलेत. त्यातल्या एका पपईला जी खूपच चांगली झालेली आहे, तयार होत आहे, तिला एक पिशवी घालून ठेवलेली आहे. कारण काय झालं आहे, पक्षी यायला लागलेत बरेच आता मोठे, आणि त्यांनी येऊन चोच मारायला नको. कारण हे पहिलं फळ आहे आणि याचं पहिलं फळ आम्ही अजूनही चाखलेलं नाही आहे. तर एक म्हटलं जरा असं सांभाळून ठेवावं, म्हणजे नेमकं कसं आहे, काय आहे, चव कशी आहे, सगळं कळेल. बाकीच्या ज्या आहेत पपया त्या आहेत उघड्या, तशाच ठेवलेत. आणि पक्ष्यांना तसं आता या सीझनमध्ये फारसं काही खायला मिळत नाही, तेव्हा त्यांना मनमुराद आनंद लुटण्यासाठी बाकीच्या पपया आहेत, बाकीची फळं, पेरू वगैरे सगळे आहेत इथं लागलेले, ते खात असतात. तर ही अशी डेव्हलपमेंट आहे झालेली. आणि नवीन नवीन प्रकारचे पक्षी यायला सुरू झालेले आहेत. आता मोठे मोठे पक्षी यायला लागलेत, जे करकोचे वगैरे म्हणतात, मोठ्या चोचीचे, ते यायला लागलेत. तर म्हटलं जराशी सावधानता बाळगावी आणि एक पपाई जे तयार होत आहे ती जरा सांभाळून ठेवावी. तर आजची अपडेट देताना खूप आनंद होत आहे खरोखर मलासुद्धा, कारण लवकरच ही पपई तयार होईल, मला खायला मिळेल. आणि हवामान जे आहे ते पुन्हा आज बदललं आहे, ढगाळ आहे एकदम, भरपूर ढग धरून आलेत. कालपर्यंत उघडीप होती, पण आता एकदम काळोख झाला आहे. आता जवळपास 10:30 वाजता आहेत, पण सकाळी 7 वाजल्यासारखं वातावरण आहे. तर पुन्हा भेटूया मित्रांनो, आणि तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. तुमचे विचार जर काय असतील तर ते मांडा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांच्या सोबत, परिवारासोबत शेअर पण करा. धन्यवाद.